दर आठवड्याला ना डोसा बनवते, पण ह्या आठवड्यात मी काही इडली डोश्याचं पीठच फर्मेंट केलं नव्हतं. त्यामुळं आज संडे होता आणि वरदला डोसा मी बाहेरूनच मागवला आणि त्याच्यासोबत मीही थोडंसं खाल्लं. तर आज होता संडे आणि संडे म्हटलं की बाहेर जाणं होणार आणि बाहेर जाणं झालं की खिसा रिकामा होणारच. तर आज आम्ही आलो होतो चंदूकाका सराफमध्ये. येताना मस्त असा पाऊस पडून गेलेला होता. मस्त रस्त्यांची अंघोळ झालेली होती. इथं आलो आणि वरची चैन तुटली होती, त्याच्यासाठी चैन करायला आलो होतो. पण आमच्याकडे चांदीची मोड होती, त्यामुळे ती मोड देऊनच आम्हाला चेन घ्यायची होती. आणि मला पहिल्यांदा असं वाटायचं एवढे मोठे ज्वेलर्स आहेत म्हणजे यांच्याकडं खूप महाग भेटत असेल, पण असं काहीही नाही आहे. रेटमध्ये जास्त काही फरक नसतो. पण ना ह्यांच्या इथलं सोनं चांदी ना खूप भारी असतं. मी इथं आधी पण घेतलं, वरदला चेन वगैरे घेतली. इथं कॉफी बघितली, त्यामुळं आम्ही काही फुकटची कॉफी सोडणार नाही म्हणून वरदने आणि मी कॉफी पिलो. त्यानंतर ना मी माझ्यासाठी पण ना हे जोडवे घेतले प्लेनवाले आणि हे जे जुने होते ना ते खूप खराब झाले होते, म्हणून नवीन जोडवे घेतले. आमच्या गावाकडं असं म्हणतात की पिळ्याचे जोडवे घालू नये, असे सुट्टे सुट्टे जोडवे घालावे. पण मी पिळ्याचेच वापरत होते, मला एकदम नाजूक आवडत होते. पण यावेळी मात्र मी असे सुट्टे सुट्टे पहिल्यांदाच जोडवे केले.